4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, बोगस बिलं काढून, म्हणून एसीबीने त्याच्यावर कारवाई प्रस्तावित केली आहे, कारवाई केलेली आहे. अशा या चारू दत्त शिंदेला का बदली होत नाही? कुणाचा नातेवाईक हा, कुणाचा जावई आहे, त्यामुळे याची बदली होत नाही. उद्या कुंभमेळ्याचे 500 कोटीचा त्या बजेट आहे, त्या 500 कोटीतून याला लुटण्यासाठी, कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारण्यासाठी पैशाच्या यासाठी या नालायक अधिकाऱ्याला ठेवलाय. कशासाठी ठेवला याला नालायकाला? ज्याच्यावर एवढा मोठा गंभीर आरोप आहेत, त्याच्यावर एसीबीची चौकशी झाली आहे. यांनी अनधिकृत बिलं काढली, अधीनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बिलं काढताना दबाव टाकतो, धाक दाखवतो, धपटतो, अशा प्रकारचे याच्यावर आरोप आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास कोणत्याही प्रकारचा अजिबात सहकार्य करत नाही. अनेक प्रामाणिक अधिकाऱ्याला शासनाला न कळवता हा काही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून टाकले यांनी, खाली कर्मचाऱ्यावर. जर तो त्याच्या दबावात नाही आला तर त्याच्या विरुद्ध रिपोर्ट देतो आणि ह्या ब्लॅक लिस्टेड कंपन्याबरोबर संगनमत करून यांनी निविदा राबवली, म्हणून एसीबीची याच्यावर कारवाई झाली. आता एसीबीची कारवाई झालेला नाशिक मधला अधिकारी हा शिंदे, याच्यावर कारवाई होऊच नाही, त्याला तिथेच ठेवावी. ही तुमची पारदर्शकता, ही तुमची इमानदारी आरोग्याप्रती, हे तुमचे बेमानी नाही, याला पाठीशी घालण्याचा प्रकार नाही. कुणाचा नातेवाईक? सत्ताधारी पक्षातील एखाद्या आमदार खासदाराचा नातेवाईक म्हणून त्याला मोकळं रान द्यायचं चोरीसाठी, त्याला खुली छूट द्यायची, जा खा, जेवढा चरायचं असेल चर, जनावर म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हे सांगायचा प्रयत्न आहे. याला तातडीनं तिथून हलवलं पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. हा पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील गंभीर एक प्रकरण आपल्याला माहित आहे. प्रीती जाधव याची जी मृत्यू झाला, बालिकेचा आणि आईचा, दोघांचाही मृत्यू झाला. ही महिला गरोदर होती, ही खरं म्हणजे हत्याच आहे. डॉक्टर वेळेवर पोहोचला नाही, फोन करून बाजूच्या खोलीमध्ये बसलेला. ही कुठे कशा विचार डॉक्टर आहे, प्रति परमेश्वर म्हणतो त्याला, आणि त्याच्या चुकीमुळे या बिचाऱ्या, या गरीब प्रीती जाधव या महिलेला जीव गमवावा लागला, त्या नवजात बालकाला जीव गमवावा लागला. आणि हे मनेर ग्रामीण रुग्णालयातील या डॉक्टरच्या गंभीर अशा निष्काळजीपणामुळे ही 22 वर्षाची ह्या तरुण पोरीला आपला जीव गमवावा लागला. आणि ही जर फार धुकटण नावाचं गाव आहे, त्या गावातील ही महिला अध्यक्ष महोदय, याला जबाबदार डॉक्टरांचा निष्काळजीपणा, ऑक्सिजनची कमतरता, रुग्णवाहिकेची कमतरता, नियोजनाभावी इत्यादी कारणामुळं हा मृत्यू झालेला आहे. आणि यावर या डॉक्टरवर अध्यक्ष महोदया सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि दादा, या उत्तरामध्ये आपल्याला विनंती आहे, कशाला सोडू नका, तुमचं कठोर काम आहे, सोडू नका, अशावर कारवाई करा. असे नालायक अधिकारी जर राहायला लागलेत, अनेकांचा जीव जाईल. गर्भवती तरुणींचा जीव गेला, त्या बिचारीचा, त्याच्या नवजात बालकाचा जीव गेला. संपूर्ण या संदर्भात या ठिकाणी हे दुकटण गावातील महिलेचा असाच मृत्यू झाला दुर्दैवी. हलोली गावातील दुर्गेश काळ्या वाघ सर्पदंशाला नेले, तिथे डॉक्टर्स उपलब्ध नाही, त्याचा सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू झाला. असे हजारो प्रकरण अध्यक्ष महोदय आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपण आपली संवेदनाशील दाखवून या डॉक्टर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय. आपण नांदेड महानगरपालिका